Hello everyone, this is Chanchal Yevle and you are watching me on your favorite channel, that is Yevle Academy. Friends, in today's video we are going to learn how to use future continuous tense. What is the definition of it, how to use it in daily conversation, because there are various types of video of future continuous tense, but in today's video we will learn how to make positive negative of question in future continuous tense. And friends, I will teach you in a very simple language so that you will understand. We will learn through Marathi. So let's start friends our today's video. फ्रेंड्स, आपण बघत आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळ. कसा यूज करायचा याचा है ना, हा प्रश्न आहे मोठा. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे भविष्य काळामध्ये आताच्या नंतर जो येणारा काळ आहे तो भविष्य काळ असतो. त्या काळामध्ये एखादी क्रिया चालू असेल, जसं मी शाळेत जात असेन म्हणजे जाण्याची क्रिया चालू असेल, उद्या असेल परवा कधी पण फ्युचरमध्ये येणाऱ्या काळामध्ये तो गावाला जात असेल किंवा ती गाणं गात असेल है ना, अशा पद्धतीचे जे काही सेंटेन्स आपण बनवत असतो फ्युचरमध्ये एखादी क्रिया चालू असेल, गोइंग ऑन असेल दाखवण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आपण यूज करतो. तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला बघायचे आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे जे हेल्पिंग व्हर्ब यूज करायचे आहे ते कशासोबत, कुठलं हेल्पिंग व्हर्ब आपल्याला यूज करायचं. तर तसं तर मी तुमच्यासाठी फक्त विलच यूज करायचं हे सांगितलेलं आहे. ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला याच्या अगोदरचा म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्सचा त्यांना माहिती आहे की सगळीकडे आपण विलचा यूज करतो. पण तुमच्या माहितीसाठी हे मी तुमच्यासाठी काढलेलं आहे की ज्यावेळेस आपल्याला शालचा यूज करायचा आहे हेल्पिंग वर्ब, त्यावेळेस आय असेल, वी असेल, दे असेल, यू असेल किंवा प्ल्युरल एखादा नाऊन असेल, मेन असेल, चिल्ड्रेन असेल, पीपल असेल है ना, विमेन असेल, अशा प्रकारचे ज्यावेळेस सब्जेक्ट येतात त्यावेळेस आपल्याला शालचा यूज करायचा आहे. आणि विलचा यूज करताना ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एखादं नाऊन असेल, पण ते एकच. नाऊन कुठलंही असू शकतं, मुलीचं, मुलाचं, वस्तूचंही असू शकतं, प्राण्याचं, कुठलंही, पण ते एकच असायला हवं. त्यानंतर सुद्धा आपल्याला विलचा यूज करायचा आहे, हे तुमच्या माहितीसाठी. पण स्पोकनसाठी आपल्याला फक्त विलचा यूज करायचा आहे सगळीकडे. हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिटेल सांगितलं आहे. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स सर्वात पहिले आपण बघणार आहे. यामध्ये स्ट्रक्चर बघा काय आहे. सब्जेक्ट, नाऊन, प्रोनाऊन या ठिकाणी येणार, प्लस विल, सगळीकडे विलच घ्यायचं आहे, कुठलंही नाऊन असो, प्रोनाऊन कुठलंही असो, प्लस बी येणार, प्लस व्हर्बचं फोर्थ फॉर्म, प्लस ऑब्जेक्ट. व्हर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजेच व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला ING फॉर्म लागतं, त्याला आपण V4 असं म्हणतो. सेन्स असतो त असेन, अशा प्रकारचा सेन्स याचा येणार. जसं आपण म्हणतो फ्युचरमध्ये एखादी क्रिया चालू असेल हे दाखवण्यासाठी सेंटेन्सच्या द्वारे आपल्याला जास्त लक्षात येईल. बघा या ठिकाणी आय विल बी गोईंग टू टूर. आय विल, आयच्या नंतर विल घेतलंय आपण. बी गोईंग, गोला ING लागलंय, व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला गोला ING, V4 झालं. टू टूर हे झालं ऑब्जेक्ट. मी सहलीला जात असेन, कधी जात असेन, इन द फ्युचर. वी विल बी बाईंग अ कार, आम्ही कार विकत घेत असेन. दे विल बी वॉचिंग अ सिरियल, ते मालिका पाहत असेन, इन द फ्युचर. बघा, तुमचे जेवढे जास्त व्हर्ब क्लिअर राहतील तेवढे तुम्हाला सेंटेन्स इझिली बनवता येतील. यू विल बी कटिंग ट्रीज, तुम्ही झाडे तोडत असाल. ही विल बी स्टीलिंग फ्रुट्स, तो फळं चोरत असेन. शी विल बी मेकिंग न्यू थिंग्स, ती नवीन गोष्टी बनवीत असेल, इन द फ्युचर, तिची क्रिया चालू असेल. इट विल बी इटिंग लीव्स, ते पाने खात असेल. इट एखाद्या ॲनिमलसाठी आपण घेतलं या ठिकाणी किंवा एखादा बर्ड असू शकतो. इटचा यूज केला आहे आपण, आणि इटचा यूज मी बरेचदा सांगितलं तुम्हाला, नॉन लिव्हिंग थिंगसाठी किंवा ॲनिमलसाठी आपण करत असतो. राम विल बी स्लीपिंग वेल, राम छान झोपत असेल. आपण बघत आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस. जसं आपण म्हणतो एखादी गोष्ट करत असेल, जसं मी गावाला जात असेल, तसं आपण काय म्हणतो, मी उद्या गावाला जात नसेन किंवा मी शाळेत जात नसेन, ती अभ्यास करत नसेन. फ्युचरमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवतानाचं स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस विल. आता विल आणि बी जे असतं ना, याच्यामध्ये नॉट टाकायचं असतं आपल्याला, किंवा याला आपण ओंट बी असं सुद्धा घेऊ शकतो. जसं तुम्हाला इझी वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता. प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट येणार या ठिकाणी. तर बघा, पहिलं सेंटेन्स आहे आय विल नॉट बी स्विमिंग इन सी. बघा, विल बीच्या मध्ये नॉटला टाकलंय. आय ओंट बी स्विमिंग इन सी असं सुद्धा घेऊ शकता, मी समुद्रात पोहत नसेन. वी ओंट बी कॅप्चरिंग फोटोज, आम्ही फोटो काढत नसेन.
दे विल नॉट बी वॉचिंग अ मूवी, ते चित्रपट पाहत नसेन. इन फ्युचर यू विल नॉट बी वर्किंग इन फार्म, तुम्ही शेतात काम करीत नसाल. ही विल नॉट बी हेल्पिंग चिल्ड्रन, तो मुलांना मदत करीत नसेन, ती क्रिया चालू नसेल त्याची. शी विल नॉट बी सिलेक्टिंग प्रोडक्ट्स, ती वस्तू निवडत नसेन. इट विल नॉट बी स्लीपिंग ॲट नून, ते दुपारी झोपत नसेन. राम विल नॉट बी रेकॉर्डिंग अ सॉंग्स, राम गीते रेकॉर्ड करीत नसेन. अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स निगेटिव्ह बनवले. आता बघणार आपण क्वेश्चन कसे बनवायचे, कारण क्वेश्चन तर आपण भरपूर विचारतो. आता बघत आहे आपण क्वेश्चन. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण व्हर्बल क्वेश्चन बघत आहे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं, ज्याचं आन्सर आपल्याला यस ऑर नो ने द्यायचं असतं, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. WH क्वेश्चन आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा स्ट्रक्चर काय आहे. हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यायचं, विलला आपण या ठिकाणी सुरुवातीला घेणार. तुम्हाला स्पोकनसाठी शालची आणि विलची दोन्ही याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त विलचा यूज करून सेंटेन्स बनवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. कुठलंही सेंटेन्स चुकीचं नाही आहे स्पोकनसाठी. जर तुम्हाला ग्रामरसाठी हवं असेल त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं शालचा यूज कुठे करायचा आहे. ओके, पण आपण स्पोकनसाठी बघत आहे त्यामुळे आपण सगळीकडे विलचा यूज करणार. विल प्लस सब्जेक्ट प्लस बी येणार, या ठिकाणी बी जागेवरच राहणार, फक्त विलला आपण सुरुवातीला घेणार, प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स बघा, विलला सुरुवातीला घेतलंय आपण. विल आय बी रायटिंग सेंटेन्सेस, V4 सगळीकडे सारखंच, राईटचं फोर्थ फॉर्म रायटिंग. सेंटेन्सेस, मी वाक्य लिहित असेन का, प्रश्न आहे. लिहित असेन तर यस, लिहित नसेन तर नो. विल वी बी रीडिंग बुक्स, आम्ही पुस्तके वाचत असेन का. विल दे बी स्पीकिंग इन इंग्लिश, ते इंग्रजीत बोलत असेन का. डेफिनेटली बोलत असेन, है ना. विल यू बी वॉचिंग कार्टून्स, तुम्ही व्यंगचित्रे पाहत असाल का. विल ही बी सिंगिंग अ गझल, तो गझल गात असेन का. विल शी बी मेकिंग मील, ती जेवण बनवीत असेन का. हा प्रश्न आहे, तिचं चालू असेल का फ्युचरमध्ये. विल इट बी सिटिंग अंडर ट्री, ते झाडाखाली बसत असेन का. विल राम बी आस्किंग क्वेश्चन्स, राम प्रश्न विचारत असेन का. अशा पद्धतीनं आपल्याला सेंटेन्स बनवायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन. अँड नाउ इट इज टाइम ऑफ युअर होमवर्क. युअर होमवर्क, देर आर 5 sentences. You have to make these all sentences and send me on comment section.